ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवली। केवळ 6 देशांऐवजी जगामध्ये कुठेही कांदा निर्यात करता येणार। मराठवाड्यामध्ये 11 मोठ्या धरणांपैकी 3 धरणांमध्ये 0% पाणीसाठा। जायकवाडीमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक। उदयनराजेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मैदानात। अजित पवार वाईमध्ये तर फडणवीस सातारा शहर आणि पाटणमध्ये सभा घेणार। माझ्या कार्यकर्त्याला धक्का लावला तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही। इंदापूरच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये सभा, तर महाविकास आघाडी उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये प्रचार सभा। माझ्या विरोधातील उमेदवाराला पैसे दिले तर आवर्जून घ्या। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं आक्षेपार्ह वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून 14 मे रोजी अर्ज भरण्याची शक्यता। काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। अमित शहांच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणामध्ये पहिली अटक। एआयसीसीचा सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक अरुण रेड्डी याला बेड्या। रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणामध्ये तेलंगणा पोलिसांचा यू-टर्न। क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर आज पुन्हा एकदा तपास करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागणार। अरविंद केजरीवाल बंद असलेल्या तिहार जेलमध्ये पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी। दीपक सोनी नावाच्या कैद्याची निर्घृण हत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।